सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं आपापसामध्ये कुणीही चर्चा करू नका. सगळ्यात महत्वाची भूमिका या राज्याच्या शासनाला आणि विरोधकांना गेली पाहिजे, यासाठी हा मोर्चा आहे. नाही ज्या महामानवानी तुम्हा आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी नतमस्तक होतो. बांधवांनो, माझी थोडे पत्रकार बांधवांना शांत बस. माझी पत्रकार बांधवांना थोडी 2 मिनिटं विनंती आहे की मला हा सगळा मान शेवटपर्यंत बघायचा. तुमच्यामुळे दिसत नाही. थोडं खाली बसा, 2 मिनिटं. थोडं खाली बसा, थोडं चालू राहू द्या. मला शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज येतो का? शेवटच्या पुलावरच्या मांगेपर्यंत आवाज येतो का? मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांना बोलायचं आहे. आज लातूर मध्ये झाडावर मांग आहे, पुलावर मांग आहे. लक्षात घ्या, झाडावर मांग आहे, पुलावर मांग आहे, जिकडे बघल तिकडे मांग आहे. आणि हाच आपला सगळ्यांचा विजय. माझी आयोजकांना 1 मिनिट विनंती. पोतराजांना इथं पुढे बोलवा. पोतराज थोडं मागे घ्या. पोतराजांना इकडे. हा पोतराज हा माझा भाऊ आहे आणि हा व्यवस्थेनं जन्माला घातलेला माणूस आहे. याला हिनवणं सोपं आहे, पण त्याला घडवणं अत्यंत महत्वाचं आहे. बांधवांनो, लक्षात घ्या, या देशाच्या संविधानानं सगळ्यांना समानतेनं वागण्याचा आणि जीवन जगण्याचा अधिकार दिलाय. आणि आज काही लोक तुमच्या आमच्यातल्या हलगीवाल्यांना आणि पोतराजाला हिनवतायत. मिलिंदांना लक्षात घ्या. पण आमचं असं म्हणणं आहे, लक्षात घ्या. जरा खाली बसा, 2 मिनिटं. आमच्या लोकांना आमच्या भूमिका केल्या पाहिजे. 2च मिनिटं खाली बसा. असं धरायला खाली. आमचा हा पोतराज व्यवस्थेनं जरी जन्माला घातला असला तरी हे उपवर्गीकरण याच्या मुलासाठी आपल्याला बांधून ठेवायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या पोतराजाचं पोरग, हलगीवाल्याचं पोरग हे डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे, म्हणून आपल्याला लढायचं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. बांधवांनो, आम्ही आमचा जीव सुद्धा यासाठी द्यायला तयार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये ताकदीनं सहभागी व्हायचंय. बांधवांनो, लक्षात घ्या. जेव्हा माग कालवा करू नका. लोकांना भूमिका केली पाहिजे. माग कालवा ते बंद करा सगळं. जेव्हा शाहू महाराजांनी या त्यांच्या संस्थांमध्ये गोरगरीब आणि उपेक्षित लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आरक्षणाची संकल्पना लागू केली, त्यांच्या संस्थांमध्ये ते आरक्षण लागू केलं, तेव्हा बांधवांनो त्यांना काही लोकांनी विरोध केला आणि सांगितलं की या सगळ्या मूर्ख लोकांना, कमजोर लोकांना आरक्षण देऊ नका शाहू महाराज, हे लोक त्या लायक नाहीत. आणि आता सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की तीच एक अवलाद जेव्हा शाहू महाराजांना विरोध होत होता, तीच अवलाद आता आपल्यामध्ये जन्माला आलेले आणि ती आपल्या सगळ्यांना विरोध करते. हे त्यांच्याच डीएनए मधले लोक आहेत आणि आपल्याला थांबायचं नाही. आमचा हलगीवाला फकीरा महान आहे. फकीरा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का? शेवटला माहित आहे का? शेवटला महान आहे फकीरा. जेव्हा महान आहे फकीरा बेडसगावचा खजिना
तेव्हा त्यांनी झोपलेल्या लोकांचा गैरफायदा घेऊन खजिना लुटला नाही, तर त्यांनी हलगी वाजवली आणि सांगितलं की आम्ही त्या गावाला जागा केलं आणि सांगितलं की आम्ही या भेडसगावचा खजिना लुटायला आलो. तुमच्यात जर हिंमत असेल तर या फकीरा मांगाला अडवून टाकला. ती हलगी, मी हलगीचं समर्थन करत नाही, पण महानायक फकीरानं ही युद्धभूमीमध्ये वापरलेली हलगी आहे, तिला रण हलगी म्हणतात. आणि आता जर आमचं कोणी बांधव पोटा पाण्यासाठी वापरत असेल तर हे मोठ्या भावाचं अपयश आहे. मोठा भाव म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं फायदे घेतले तर त्यांनी भावाचं भावपण टिकून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही छोट्या भावानी जर काय बोललो असेल तर मोठ्या भावाला राग यायचं काय काम आहे. आमच्या अण्णाभाऊ साठेंना शिव्या दिल्या गेल्या, देशपिता लहुजी साळवेंना शिव्या दिल्या गेल्या, हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही याचा जाहीरपणे निषेध करतो. आमच्यातल्या माणसांना हिणवणं, विष्णुभाऊंना रंगावरून हिणवणं, विष्णुभाऊला लक्षात घ्या, त्यांच्या रंगावर हिणवलं, आम्हाला शिव्या दिल्या गेल्या, अमित भाऊंना शिव्या दिल्या बांधवांनो, आमच्या आई बहीण याच तुमच्या लातूरमधून काढल्या. पण मी या निमित्तानं सांगतो की आम्हाला अपमानाचा बदला अपमानानं घ्यायचा नाही. आम्हाला अपमानाचा बदला वर्गीकरण लागू करूनच घ्यायचा आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आमच्या युद्धामध्ये लढलेल्या हलगीला नावं ठेवू नका, कारण आता ही हलगी आरक्षण वर्गीकरणाच्या या लढाईमध्ये रण हलगीची भूमिका घेणार आहे. हे या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही लढाई इथं आता संपलेली नाही. या मोर्चामुळं ही लढाई इथं संपली. महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घ्यायची, सगळ्यांच्या सोबत राहायचंय, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. सर्वांना सप्रेम जय लहुजी. एक मिनिट थांबा. सर्वांना सप्रेम जय लहुजी. शेवटच्या लोकांनी आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आमच्याच बापाचं म्हणा, आमच्याच आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणता येत नाही. आरक्षणाचं झालंय काय, आमच्यापर्यंत आलं नाही म्हणायचंय. आरक्षणाचं झालं काय,